भाईने तुम्हाला ब्रेकफास्टसाठी खालीच यायला सांगितले आहे. त्याला तिथे सगळ्यांसमोर तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आयुष त्याला त्याच्या मागे येण्याचा इशारा करत बोलतो. आता पुढे. हे वेट, माझी एक रिक्वेस्ट आहे. रुद्र पुढे जाणाऱ्या आयुषला थांबवत बोलतो. काय? मला तुझ्या भाईच्या रूमच्या शेजारचीच रूम मिळेल? डोंट वरी, भाईने तिथेच शिफ्ट केलं आहे तुम्हाला. अजून काही? आयुष पुढे चालत बोलतो. हो, म्हणजे काल काही झालं नाही ना तुमच्या घरी? नाही म्हणजे तुझ्या बहिणीला अचानक काहीच आठवत नाहीये म्हटल्यावर गोंधळ तर होणारच ना, म्हणून विचारलं. विषयच तसा आहे म्हटल्यावर गोंधळ तर होणारच ना. तरी भाईने ते सगळं खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. पण मला एक प्रश्न पडलाय की असं खरंच होऊ शकतं का? म्हणजे एका मेडिसिनमुळे एखाद्या व्यक्तीची पूर्ण स्मृती कशी जाऊ शकते? हाऊ कोल्ड इट बी पॉसिबल? एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड माय चाइल्ड. वेल, लेट दॅट ऑल गो. वेअर इज माय रूम? रुद्र अगदीच बेफिकीरपणे बोलतो. ही? आयुष जराशा शॉकमध्ये अनयच्या रूम शेजारच्या रूमकडे बोट करत बोलतो. त्याला आश्चर्य वाटत होतं की मी एवढ्या सिरियस टॉपिकवर बोलत असतानाही आणि रुद्रला सगळं काही माहीत असूनही तो इतका बेफिकीर कसा? पण रुद्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला दिलेल्या रूममध्ये निघून गेला. हा पण विचित्र. भाईसारखाच. आयुष खांदे उडवत बोलतो आणि परत खाली हॉलमध्ये जायला वळतो. पण तेव्हाच त्याला काल रात्री अनयसोबत त्यांच्या रूममध्ये गेलेली आणि एव्हाना अजूनही रूम बाहेर न आलेल्या मयुरीची आठवण झाली. नकळत त्याची पावलं अनयच्या रूमकडे वळली. अनय सकाळीच अचानक आलेल्या ऑफिसच्या कामामुळे ऑफिसला गेलेला होता. त्यामुळे आत रूममध्ये मयुरी एकटीच होती. आयुषने दरवाजासमोर उभं राहत दरवाजा नॉक केला. कोण? आतून मयुरीचा आवाज आला. वहिनी, मी आहे आयुष. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मी आत येऊ शकतो का? आयुषने खूप हिंमत करून तिला विचारलं होतं, पण आतून काहीच रिप्लाय नाही आला म्हणून तो निराश होऊन तिथून जाणारच की तितक्यात मयुरीने रूमचा दरवाजा उघडला आणि त्याला आत यायला जागा दिली. आयुषही काहीच न बोलता आत गेला. तर इकडे स्वतःचं आवरून मनस्व सचिनसोबत घराबाहेर पडला आणि त्याच्या कारमध्ये पॅसेंजर सीटवर बसला. ड्रायव्हरला त्याने सोबत न येण्याचा इशारा केला आणि सचिनला कार ड्राईव्ह करायला लावली. सचिन, मला डॅड आणि त्यांच्या बाकी मित्रांच्या हालचालीबद्दल सांग. म्हणजे सध्या त्यांचं काय चाललंय? आणि अनय देसाई त्यांच्या टार्गेटवर आहे की नाही? थोडं पुढे आल्यावर मनस्व सचिनला विचारतो. सर, त्यांचा चौथा मेंबर सध्या खूपच शांत आहे. बाकी तुमचे डॅड आणि त्यांचे 2 मित्र यांचा परवा जाणारा एक ह्युमन कन्साइनमेंट मी आपल्या एका पोलीस खबऱ्याकडून पकडवून दिला आहे. सोबतच या गोष्टीचीही खात्री बाळगली आहे की ही खबर अनय सर आणि त्यांचा मित्र सोडल्यास बाकी कुणालाही समजणार नाही, अगदी मीडियाला सुद्धा नाही. शिवाय तुमच्या डॅडलाही असंच वाटतंय की त्यांनी पाठवलेला कन्साइनमेंट हा त्याच्या डेस्टिनेशनसाठी ऑन द वे आहे. पण जोपर्यंत त्यांना खरं समजेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. वाव, दॅट्स ग्रेट. आणि मयुरी, व्हॉट अबाउट हर? सर, आपल्या माणसांकडून समजलंय की त्या देसाई मेन्शनमध्ये परत आल्या आहेत आणि सोबतच अनय सरांचा तो मित्रही आला आहे. पण त्यांच्या मेंटल कंडिशनबद्दल अजून काहीच समजलेलं नाहीये, कारण त्या काल रात्री जे त्यांच्या रूममध्ये गेल्या त्या बाहेरच आलेल्या नाहीये. हरकत नाही, नजर असू देत तिथल्या सगळ्यांवर. पण मला ही उत्सुकता आहे की या सगळ्यावर मिस्टर अभिराज जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे. म्हणजे काहीतरी रिॲक्ट झालेच असतील ना ते? मनस्व त्याच्या फोनमध्ये पाहत बोलतो. अर्थात त्यांनी त्यांची सगळी माणसं त्या व्यक्तीला जिने मयुरी मॅमसोबत हे सगळं केलंय म्हणजेच तुम्हाला शोधायला लावली आहे. पण जिथे अनय सरांना तुमच्याबद्दल समजलं नाही तिथे मिस्टर जाधवांसाठी ही फार दूरची गोष्ट आहे. इतका ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाहीये सचिन. मलाही तर वाटलंच होतं की अनय मयुरीपर्यंत पोहोचू नाही शकणार, पण तो पोहोचलाच ना. हरकत नाही. आता सध्या मला उद्याच्या पार्टीवर फोकस करायचंय. सर, एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे एक गडबड झाली आहे. सचिन जरासं चाचरत बोलतो. काय?
ते म्हणजे अनय सरांचा तो मित्र. त्याने काल रात्री मिस वेदा जाधव यांच्यावर नजर ठेवायला त्यांचा एक ऑफिसर नेमला आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की मिस जाधवांवर नजर ठेवणारा आपला माणूस त्यांच्या तावडीत सापडला आहे. हरकत नाही, तसंही तो दिवस दूर नाहीये जेव्हा माझी आणि अनयची भेट होईल, पण तरीही त्यांच्यावर लक्ष असू दे. आणि आपल्याला आता जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे, कारण डॅडना माझ्यावर संशय आला आहे आणि अनय आणि त्याचा मित्र सोबत येऊन काम करताय, म्हणजेच ते सत्यापासून दूर नाही. ओके सर, मी सगळ्यांना काळजी घ्यायला सांगतो. इकडे सकाळी सकाळी लवकरच अनय ऑफिसला चाललोय असं सांगून परत एकदा त्यांच्या फ्लॅटवर आला होता, जिथे जॉनने म्हणजेच रुद्रने मनस्वच्या पकडलेल्या त्या माणसाला ठेवलं होतं. काहीच वेळात रुद्रही त्याच आवरून परत तिथेच आला. तो आला तसं अनयने त्या माणसाच्या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली, पण खूप प्रयत्न करूनही त्या व्यक्तीकडून त्यांना हवी ती इन्फॉर्मेशन मिळत नाही, म्हणून अनय चिडून बाहेर निघून येतो. त्याच्या पाठोपाठ रुद्रही येतो. मला वाटतं हा इतक्या सहज नाही सांगणार, त्याच्यासाठी दुसरं काहीतरी करावं लागेल. बाय द वे, तुला शार्कचा मेसेज मिळाला का? एक खूप मोठा ह्युमन कन्साइनमेंट काल इथल्या लोकल पोलिसने पकडलाय आणि आतली खबर म्हणजे आपण सोडल्यास याबद्दल कुणालाच माहिती नाहीये, अगदी कुणालाच नाही. म्हणजे ज्यांचा तो कन्साइनमेंट होता त्यांना असंच वाटत असणार की त्यांचा कन्साइनमेंट ऑन द वे आहे. ही कन्साइनमेंट मिस्टर निंबाळकर आणि त्यांच्या 3 पार्टनरची होती. तुला काय वाटतं अनय, कुणी केलं असेल हे? ती व्यक्ती तर नाही जिने तुला ते पुरावे दिले होते तुझ्या आत्याच्या कंपनीत. मला तरी माझं मन सांगतंय की ही तीच व्यक्ती असणार, पण अनय, जरी ही व्यक्ती ती असली तरी मला यावर विश्वास नाहीये की ती व्यक्ती आपली मित्र असू शकते. कदाचित ही तीच व्यक्ती असू शकते जिने मयुरीला 2 दिवसांपूर्वी किडनॅप केलं होतं. रुद्र मनातील विचार अनयला बोलून दाखवत होता. तुझं म्हणणं पटतंय मला, पण खरं तर सध्या मला ती चौथी व्यक्ती कोण होती हे माहिती करणं गरजेचं आहे. तेही उद्या समजेलच अनय, कारण जसं मी वेदा आंटीवर नजर ठेवायला माणूस ठेवलाय, तसंच मी आपल्याला माहीत असलेल्या 3 शत्रूंवरही नजर ठेवली आणि मला असं समजलंय की त्यातल्या एका शत्रूच्या म्हणजेच मिस्टर निंबाळकरच्या घरी उद्या कसली तरी पार्टी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ती चौथी व्यक्ती तिथे नक्की येईल. तसं जर झालं तर खरंच खूप चांगलं होईल. रुद्र, मलाही तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला ना खात्री आहे की कुणीतरी आपल्या आणि मयुरीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे आणि मला असं वाटतंय की त्याचं मेन टार्गेट मयुरीच आहे. सो आपल्याला तिला प्रोटेक्ट करावं लागणार आहे. त्याची व्यवस्था मी केली आहे. डोंट वरी अबाउट दॅट. सध्या आपल्याला फोकस करायचा आहे तो फक्त त्या चौथ्या व्यक्तीवर, कारण जी व्यक्ती पडद्याआड मुखवट्याआड असते ना, खरा धोका हा आपल्याला तिच्यापासूनच असतो. कारण ती व्यक्ती ऐनवेळी संपूर्ण बाजी पलटण्याची ताकद ठेवते. सो बी केअरफुल. आणि हो, तू घरातल्या लोकांना सांगितलं होतं ना की तू, मी आणि आयुष सोडून कुणीच मयुरीला भेटू शकत नाही किंवा तसा प्रयत्नही करू शकत नाही? मी सांगितलंय तसं. ठीक आहे, मग ह्या आलेल्या पाहुण्याचा आणि येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करायची तयारी करावी लागेल. चला. रुद्र आत जात बोलतो तसं त्याच्या पाठोपाठ अनयही निघून जातो. मयुरी आणि आयुष गेले अर्धा तास एकमेकांसमोर बसले होते, पण बोलायला पुढाकार कुणीच घेत नव्हतं आणि रूममधील शांतता मयुरीला खूपच जास्त अस्वस्थ करत होती. हे जसं तिच्या हालचालीवरून आयुषला समजलं तसं त्याने पुढाकार घेत बोलायला सुरुवात केली. सॉरी, म्हणजे मगासपासून मी काहीच न बोलता फक्त बसून आहे, पण काय करणार. जर माझी नेहमीची वहिनी असती तर मी मनातलं जे काही आहे ते बोलून मोकळा झालो असतो, पण तू म्हणजे माझी वहिनी तर आहेस, पण त्यासोबतच हेही खरं आहे की तुला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही म्हणण्यापेक्षा काहीच आठवत नाही. त्यामुळे जरा गोंधळलो. आयुष जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळा होतो. त्याचं बोलणं ऐकून मयुरी अजूनच गोंधळते. पण जे घडले त्यात माझा काहीच दोष नाहीये. न राहून मयुरी बोलतेच. सॉरी वहिनी, मला तुला राग नव्हता आणून द्यायचा,
मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आधीसारखं मनमोकळेपणाने मला तुझ्याशी बोलता नाही यायचं ना, नाहीतर तुलाच ऑकवर्ड फील होईल. पण तरीही मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला सारखं सारखं वहिनी म्हणून हाक मारायची आहे. खूप वर्षानंतर मला मिळालेली माझी आई मला इतक्या सहज आणि फडतूस कारणामुळे गमवायची नाही आहे. म्हणून मी इथे आलो. तसं तर बाईची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की तुला कुणीच त्रास द्यायचा नाही आहे, पण तरी मी ती रिस्क घेतली आहे बरं का. आयुष जरासं हसत त्यांच्या दोघांतील वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करत बोलतो. रिस्क घेतली म्हणजे? इतकं घाबरतो तू तुझ्या भाईला? म्हणजे काय, माझा भाई तसा तर खूप प्रेमळ आहे आणि वेळ आली तर तेवढाच रागीटही आहे. पण तुझ्या बाबतीत नाही हं. तू सुरुवातीपासूनच केस आहेस. मला नाही आठवत की तुझ्यावर कधी चिडलाय म्हणून. एकदा तर माहिती आहे काय झालं. तू आणि मी, आपण दोघेही भाईवर खूप रागावलो, चिडलो होतो. आणि तो आपल्याला दोघांना ज्याच्या त्याच्या ऑफिसला सोडायला येत होता. आपण दोघेही चिडलोय आणि त्याच्याशी एक शब्दही बोलत नाहीये हे पाहून त्याला खूप जास्त राग आला होता. त्याने त्याची कार थांबवली आणि मला कार बाहेर जायला सांगितलं. मी बाहेर आलो तर तसं त्याने कार लॉक केली आणि मला म्हणाला, इथून तू तुझ्या ऑफिसला एकट्याने पायी जायचं. ही माझी शिक्षाच सुनावली त्याने सरळ सरळ. आणि मी खरंच जातोय का नाही हे पाहण्यासाठी म्हणून माझ्या मागे माझेच बॉडीगार्ड चक्क कारने येत होते. तुला मात्र त्याने तुझ्याच ऑफिसला नेऊन सोडलं होतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा इतकं दूर पायी चाललो होतो यार. आणि मला इतकी कठोर शिक्षा फक्त याच कारणामुळे झाली होती की तू माझ्यामुळे त्याच्यावर रागावली होती. दिस इज नॉट फेअर. आयुष असा काही क्यूटचा चेहरा करून बोलतो की मयुरीला तिचं हसूच कंट्रोल होत नाही. ती सरळ हसायला लागते आणि आयुषची झालेली फजिती इमॅजिन करायला लागते. आणि त्याचवेळी तिच्या नजरेसमोर अजून एक आठवण तरळते. एक ब्लॅक कार ज्यात फक्त ती आणि अनय बसलेले. आणि तुला माहीत आहे वहिनी, मयुरीला विचारात हरवलेलं पाहून आयुष पुढे बोलायला लागतो. तेव्हा भाईने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की मी अजिबात घरून दुसरी कार मागवायची नाही. शिवाय वेळेतच ऑफिसला पोहोचायचंय. नाहीतर दद्दूला कॉल करायची धमकीसुद्धा दिलेली महाशयांनी. पण खरं सांगायचं ना वहिनी, तेव्हा मला माझ्यापेक्षा तुझीच काळजी वाटत होती. कारण मला हे जरी माहीत असलं की तो तुझ्यावर चिडणार नाहीये, पण तरीही तुला शिक्षा तर तो देणारच होता. हो, आणि म्हणून तू मला म्हणाला ही होतास की हॅप्पी जर्नी वहिनी. मी तू संध्याकाळी सही सलामत घरी यायची वाट पाहील. अचानकच स्वतःच्याच विचारात हरवलेली मयुरी बोलते. अगदी बरोबर. मी तुला हेच म्हणालो होतो तेव्हा. आणि तुला माहीत आहे, बोलताना आयुष त्याच्याच तंद्रीत होता. त्यामुळे त्याला मयुरी जे बोलली ते ऐकू तर गेलं, पण तिची सध्याची परिस्थिती लक्षात घेता ते हे कसं बोलू शकते याचा विचारच त्याने केला नाही. तो बस पुढे बोलत राहिला. एकदा तर आपल्याला दोघांना किचनमध्ये पाहून त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. काय तर म्हणे, मला माझं किचन ब्लास्ट नाही करून घ्यायचंय. आणि तुझा कुत्रा लिओ तो तर खूपच अवघड होता. पहिल्यांदा जेव्हा मी भाईसोबत तुमच्या घरी आलो तेव्हा काहीच नाही केलं त्याने. पण दुसऱ्या दिवशी मला एकट्याने गाठून जवळजवळ धमकीच देत होता तो मला त्याच्यापासून सावध राहण्याची. आयुष त्याची स्वतःची लिओला पाहून झालेली अवस्था आठवून हसत बोलतो. म्हणजे तुमच्याकडे एक कुत्राही आहे? हो, तो तुझ्या सोबतच तर आला होता आमच्या आयुष्यात. होता म्हणजे? आता तो कुठे आहे? आयुषच्या बोलण्यातला पॉईंट पकडून मयुरी बोलते. तसं आयुषच्या लक्षात आलं की त्याने मयुरीच्या सगळ्यात दुखरा जखमेवर बोट ठेवलं आहे. त्याला लिओ गेल्यावर मयुरीची जी अवस्था झाली होती ती आठवली. सांग ना, होता म्हणजे? आणि कुठे आहेत आता तो? आयुषला अचानक शांत झालेलं पाहून मयुरी परत विचारते. का माहीत नाही, पण लिओचं नाव ऐकल्यावर तिला त्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं आणि सोबतच त्याला भेटण्याची ओढसुद्धा. सॉरी हं वहिनी, मला कुणाचा तरी कॉल येतोय. मी येतो नंतर तुझ्याशी बोलायला. आयुष त्याचा मोबाईल काढून उठत बोलतो आणि पटकन रूम बाहेर निघून जातो. तर इकडे
जय, ज्या व्यक्तींवर संशय आहे त्यांच्यावर मी तुला नजर ठेवायला लावलेली त्याबाबत काही रिपोर्ट? अभि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या जयला विचारतो. काल जेव्हा अनयने त्याला आणि बाकी सगळ्यांना मयुरीबाबत जे घडलं ते सांगितल्यापासून त्याचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्याला हेच समजत नव्हतं की त्याचा किंवा अनयचा असा कोणता शत्रू आहे ज्याने त्या दोघांच्या कमजोर कडीला हाताशी धरून त्यांच्यावर हल्ला केला होता. नाही सर, माझी सगळ्या संशयितावर नजर आहे आणि मी गेल्या 2-3 दिवसांच्या त्यांच्या सगळ्या हालचालींचा ही तपास केला, पण आपल्याला हवं तसं काहीच नाही मिळालं. तरीही अजून माझे प्रयत्न चालूच आहेत. मला प्रयत्न नाही जय, रिझल्ट हवा आहे. अभि खूपच जास्त रागात बोलतो. जयही आज पहिल्यांदाच इतकं चिडलेला पाहत होता आणि त्याला हेही माहीत होतं की अभिचं चिडणं साहजिक आहे. ठीक आहे सर, मी करतो काहीतरी. जय तिथून निघून गेला, पण अभि स्वस्थ बसू शकत नव्हता. त्याला स्वतःलाही काही ना काही करावं तर लागणारच होतं. नाही अभि, तुला असं इथे बसून आणि दुसऱ्या कुणावर चिडून काहीच नाही होणार. कदाचित आता तुला ही 25 वर्षांपूर्वीचा अभि बनावं लागेल. मी साधना आणि भावनाला, माझ्या प्रेमाला आणि माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला गमावलंय, पण आता माझ्या मुलीला गमवायचं नाहीये मला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.